नमस्कार. आज आपण बोलणार आहोत ऊस पिकाबद्दल, जे आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्यातही विशेषतः एप्रिल महिन्याबद्दल. बघा, एप्रिल महिना म्हणजे रणरणतं ऊन आणि याच उन्हात ऊस उत्पादक शेतकरी एका अशा लढाईला सामोरे जातात, जी मोठी तर आहेच, पण ती डोळ्यांना दिसत नाही. अनेकांना काय वाटतं की ही वेळ म्हणजे फक्त पिकाची देखभाल करण्याची, पाणी देण्याची. पण खरं सांगायचं तर वास्तव याच्यापेक्षा खूप वेगळं आणि खूप जास्त गुंतागुंतीचं आहे. ही एक सूक्ष्म जीवशास्त्रीय पातळीवर लढली जाणारी लढाई आहे आणि ही खूप महत्त्वाची आहे. कारण याच लढाईचा निकाल ठरवतो की डिसेंबरमध्ये आपल्या ऊसाचं वजन किती भरणार आहे. तर चला, आज आपण याच अदृश्य साम्राज्याचा दरवाजा उघडूया, जिथे विज्ञान, माती आणि साखर यांचं भवितव्य ठरतं. हे जे वाक्य आहे ना, हे साधं वाक्य नाहीये. हा आपल्या आजच्या संपूर्ण विश्लेषणाचा, या नवीन दृष्टिकोनाचा मूळ गाभा आहे. आपण पारंपरिक शेतकरी म्हणून काय करतो? आपलं लक्ष असतं जमिनीच्या वर काय दिसतं यावर, बरोबर? पण खरा खेळ तो तर जमिनीच्या खाली चालू असतो. मायक्रोबियल मॅनेजर म्हणजे काय? म्हणजे सूक्ष्मजीवांचा व्यवस्थापक. याचा सरळ अर्थ असा होतो की शेतकऱ्याची भूमिका आता फक्त पीक घेण्यापुरती किंवा खत पाणी देण्यापुरती राहिलेली नाहीये, तर तो जमिनीखाली जे कोट्यावधी उपयुक्त जीवाणू आणि बुरशी आहेत त्यांच्या एका अदृश्य सैन्याचा एक सक्रिय कमांडर बनतो. ही मानसिकता बदलणं, हा दृष्टिकोन स्वीकारणं, हेच या एप्रिलमधल्या युद्धातील पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. तर मग आजच्या या सविस्तर चर्चेमध्ये आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण पाहू एप्रिलचं अदृश्य युद्ध म्हणजे काय, जमिनीखाली नेमका धोका काय आहे. त्यानंतर आपण आपल्या 2 शक्तिशाली जैविक मित्रांना भेटणार आहोत. व्हॅम, जो मुळांचा सुपरचार्जर आहे, आणि मेटारायझियम, जे एक जिवंत कीटकनाशक आहे. मग चौथ्या टप्प्यात आपण बघू क्षेत्रीय कृती आराखडा, म्हणजे ह्या मित्रांना शेतात वापरण्याची अगदी अचूक शास्त्रीय पद्धत. आणि शेवटी आपण अभ्यासणार आहोत की ह्या सगळ्याचा आपल्या अंतिम उत्पन्नावर, म्हणजे विज्ञान, माती आणि साखरेचा अर्थशास्त्रावर नेमका काय परिणाम होतो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या विवेचनाच्या पहिल्या आणि खूप महत्त्वाच्या भागापासून, एप्रिलचं अदृश्य युद्ध. बघा, एप्रिल महिन्यामध्ये जी प्रचंड उष्णता असते आणि पाण्याची जी कमतरता भासते, ती आपल्या ऊसाच्या पिकासाठी एक अदृश्य पण अत्यंत विनाशकारी धोका निर्माण करते. हा धोका आपल्याला वरून दिसत नाही, तो जमिनीच्या आत, अगदी वनस्पतीच्या पेशींच्या आत घडत असतो. आणि जोपर्यंत आपण हा धोका नेमका काय आहे, तो कसा काम करतो, हे समजून घेत नाही, तोपर्यंत त्यावर मात करणं शक्यच नाही. 42°C, फक्त आकडा ऐकूनच अंगाला चटका बसतो, नाही का? एप्रिल आणि मे महिन्यात आपल्या महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तापमान अगदी सहजपणे हा आकडा गाठतं. कधीकधी तर ओलांडतं सुद्धा. ही जी प्रचंड उष्णता आहे ना, ती ऊसाच्या पिकासाठी सगळ्यात मोठा पर्यावरणीय ताण निर्माण करते. अशा तापमानात पिकाची सगळी ऊर्जा, अक्षरशः सगळी ऊर्जा, फक्त स्वतःला जिवंत ठेवण्यातच खर्च होते. प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस त्याचा वेग मंदावतो. नवीन फुटवे येणं थांबून जातं आणि वाढीचा तर प्रश्नच येत नाही. पीक जणू काही कोमातच जातं. या तीव्र उष्णतेचा थेट परिणाम होतो पाण्याच्या वापरावर. वनस्पती काय करते? बाष्पोत्सर्जन किंवा ट्रान्स्पिरेशन नावाची एक प्रक्रिया असते, ज्याद्वारे ती स्वतःला थंड ठेवण्यासाठी पानातून पाण्याची वाफ बाहेर टाकते. आता ही प्रक्रिया गरजेची आहे, पण जेव्हा तापमान 40° वर जातं, तेव्हा हीच प्रक्रिया पिकासाठी घातक ठरू लागते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ऊसाचं 1 एकर पीक दररोज तब्बल 6 ते 8 मिलीमीटर पाणी, म्हणजे विचार करा, जवळपास 25,000 ते 30,000 लिटर पाणी वातावरणात सोडून देतं. याचा थेट परिणाम जमिनीच्या ओलाव्यावर होतो आणि तो इतक्या वेगाने कमी होतो की पिकावर प्रचंड पाण्याचा ताण येतो. मग त्याची मुळं सुकलेल्या मातीतून पाणी खेचण्यासाठी अक्षरशः संघर्ष करू लागतात. आता बघा, जेव्हा पीक अशा तीव्र उष्णतेच्या आणि पाण्याच्या दुहेरी ताणाखाली येतं ना, तेव्हा त्याच्या आत एक वेगळाच रासायनिक गोंधळ सुरू होतो. वनस्पती चक्क स्वतःच्या आत एक प्रकारचं विष तयार करायला लागते. याला शास्त्रीय भाषेत म्हणतात रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज, शॉर्टमध्ये ROS. हे ऑक्सिजनचे अतिशय अस्थिर आणि आक्रमक कण असतात. आणि हे कण काय करतात, तर ते वनस्पतीच्या पेशींवर, म्हणजे सेल मेम्ब्रेन, क्लोरोफिल, इतकंच काय, DNA वर सुद्धा हल्ला करतात आणि त्यांना आतून अक्षरशः जाळून टाकायला, नष्ट करायला सुरुवात करतात.
यामुळे काय होतं, पिकाची वाढ पूर्णपणे थांबते, पानं पिवळी पडून करपू लागतात आणि उत्पादनात अशी घट येते जी कधीच भरून निघत नाही. हाच तो अदृश्य शत्रू आहे ज्याच्याशी आपल्याला लढायचं आहे. तर मग या अदृश्य आणि अंतर्गत शत्रूला तोंड देण्यासाठी आपल्याला बाहेरून मदत घ्यावीच लागेल. आणि इथे येतो आपला पहिला जैविक मित्र वॅम. आता वॅमचं पूर्ण नाव आहे वेसिक्युलर अर्बस्क्युलर मायक्रोएझा. मला माहितीये नाव थोडं अवघड वाटतंय, पण तिचं काम अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ती एक सुपरहिरो बुरशी आहे. ही एक अतिशय फायदेशीर बुरशी आहे जी ऊसाच्या मुळांसोबत एक सहजीवी नातं, एक पार्टनरशिप तयार करते. ती मुळांच्या पेशींमध्ये आणि बाहेर पसरून त्यांची कार्यक्षमता अनेक पटीने वाढवते आणि पिकाला उष्णतेचा आणि पाण्याचा ताण सहन करण्याची एक अद्भुत शक्ती देते. आत्ता जरा इकडे बघा. हे जे दिसतंय ना, ते या मैत्रीचं खरं सामर्थ्य आहे. डावीकडे एक सामान्य मूळ आहे जे स्वतःच्या मर्यादित ताकदीवर फक्त आसपासच्या मातीतूनच पाणी आणि अन्न घेऊ शकतं. पण आता उजवीकडे बघा, ते आहे व्हॅमने युक्त असलेलं मूळ. व्हॅम काय करतं? तर ते मुळांचं प्रभावी कार्यक्षेत्र म्हणजे इफेक्टिव्ह रूट सरफेस एरिया तब्बल 700 ते 1000% वाढवतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा जर सामान्य मूळ 1 किलोमीटरच्या परिसरात काम करत असेल तर व्हॅम त्याला चक्क 10 किलोमीटरच्या परिसरात काम करण्याची ताकद देतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ जे पाणी आणि अन्न सामान्य मुळांच्या आवाक्याबाहेर असतं ते व्हॅम अगदी सहजपणे पिकाला उपलब्ध करून देतं. आणि एवढंच नाही तर जमिनीत रासायनिक खतांमुळे जो स्फुरद फिक्स झालेला असतो म्हणजे दगडासारखा पडून असतो त्यालासुद्धा विरघळून पिकाला मिळवून देण्याचं काम व्हॅम करतं. पण व्हॅम हे इतकं अद्भुत काम करतं कसं? तर ते करतं एक्स्ट्रा रॅडिकल हायफीच्या माध्यमातून. हे काय आहेत? हे बुरशीचे अत्यंत सूक्ष्म, आपल्या केसापेक्षाही बारीक धागे असतात. आणि हे मुळांपासून खूप दूर, अगदी 10 ते 15 सेंटीमीटरपर्यंत जमिनीच्या प्रत्येक कणामध्ये जाऊन पोचतात. हे धागे म्हणजे जणू काही जमिनीखालील एक प्रकारचं फंगल इंटरनेट आहे. बघा, जसे इंटरनेट आपल्याला घरबसल्या जगातली सगळी माहिती मिळवून देताना, अगदी तसंच हे फंगल इंटरनेट मुळांसाठी दुरून पाणी आणि अन्न घटक, विशेषतः फॉस्फरस आणि झिंक, ओढून आणण्याचं काम करतं. हे धागे मातीच्या अशा सूक्ष्म छिद्रांमधून पाणी शोषू शकतात जिथे वनस्पतीची जाड मुळे कधीच पोचू शकत नाहीत. व्हॅमचं अजून एक जादुई काम म्हणजे ग्लोमॅलिन नावाचा एक चिकट पदार्थ तयार करणं. हा पदार्थ म्हणजे काय? तर एक नैसर्गिक सॉईल ग्लू म्हणजे मातीला चिकटवणाऱ्या डिंकासारखंच तो काम करतो. बघा, एप्रिलच्या उन्हात काय होतं, विशेषतः आपल्याकडच्या भारी काळ्या जमिनीला मोठ्या आणि खोल भेगा पडतात. या भेगांमुळे होतं काय की मुळं उघडी पडतात आणि गरम हवेच्या थेट संपर्कात येतात आणि सुकून जातात. इथेच ग्लोमॅलिन कामाला येतं. ते मातीच्या कणांना एकत्र घट्ट बांधून ठेवतं, ज्यामुळे जमिनीची रचना सुधारते, भेगा पडण्याचं प्रमाण खूप कमी होतं आणि जमिनीतला ओलावा जास्त काळ टिकून राहतो. म्हणजे बघा, व्हॅम फक्त पिकालाच नाही तर जमिनीलाही निरोगी बनवतं. ठीक आहे, तर व्हॅमने पिकाला आतून मजबूत केलं, त्याला पाणी आणि अन्न पुरवलं. आता गरज आहे बाहेरच्या शत्रूंपासून संरक्षण करण्याची. आणि इथे आपला दुसरा जैविक मित्र मैदानात उतरतो. याचं नाव आहे मेटारायझियम ॲनिसॉप्लाई. ही एक कीटक भक्षी बुरशी आहे, म्हणजे कीटकांना खाणारी बुरशी. आपण तिला आपल्या जमिनीतील एक स्पेशल फोर्सेस ऑपरेटिव्ह किंवा कमांडो म्हणू शकतो. हिचे एकच काम आहे, जमिनीतील विशिष्ट शत्रूंना, किडींना शोधायचं आणि त्यांचा नायनाट करायचा, तेही कोणत्याही रासायनिक हस्तक्षेपाशिवाय. आणि मेटारायझियमचं मुख्य लक्ष आहे हुमणी अळी, म्हणजेच व्हाईट ग्रब. ही कीड तर ऊस शेतकऱ्यांसाठी एक भयानक स्वप्न आहे, विशेषतः उष्ण आणि कोरड्या हवामानात. म्हणजेच बरोबर एप्रिल-मे महिन्यात हुमणीचा प्रादुर्भाव खूप वेगाने वाढतो. होतं काय की उष्णतेमुळे ऊसाचं पीक आधीच तणावाखाली असतं आणि नेमक्या त्याच वेळी ही अळी जमिनीखाली राहून मुळांवर हल्ला करते आणि पिकाचं अक्षरशः प्रचंड नुकसान करते. अनेकदा आपण जे रासायनिक कीटकनाशकं वापरतो ती या अळीपर्यंत पोहोचतच नाहीत किंवा प्रभावी ठरत नाहीत आणि उलट जमिनीतील गांडुळांसारख्या चांगल्या जीवाणूंनाही मारून टाकतात. बरोबर इथेच मेटारायझियम आपलं खरं सामर्थ्य दाखवते. आता मेटारायझियम हुमणीला कसं मारते ही प्रक्रिया ना, ती एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखीच आहे. म्हणूनच याला झॉम्बी फंगस असंही म्हणतात. याची क्रिया 4 टप्प्यांमध्ये होते. नीट ऐका. पहिला टप्पा, स्पोर अडेशन. मेटारायझियमचे जे सूक्ष्म बीजाणू म्हणजे स्पोर्स असतात ते हुमणीच्या तेलकट त्वचेला जाऊन चिकटतात. दुसरा टप्पा, ॲप्रेसोरियम पंच. एकदा चिकटल्यावर हे बीजाणू अंकुरित होतात आणि ॲप्रेसोरियम नावाचा एक भाग तयार करतात.
हा भाग इतका प्रचंड दाब निर्माण करतो की तो हुमणीच्या कठीण कवचाला अक्षरशः छिद्र पाडतो, त्याला पंच करतो. तिसरा टप्पा, टॉक्सिन रिलीज. बुरशी आत शिरताच डेस्ट्रॉक्सिन नावाचे एक शक्तिशाली विष सोडते. या विषामुळे हुमणीच्या स्नायूंना आणि तिच्या रोगप्रतिकारशक्तीला अर्धांगवायू होतो. आणि मग येतो चौथा अंतिम टप्पा, ग्रीन मस्कार्डिन. ही बुरशी आतून संपूर्ण अळीला खाऊन टाकते आणि काही दिवसातच तिच्या निर्जीव शरीराला एका हिरव्या रंगाच्या ममीमध्ये रूपांतरित करते, जी लाखो नवीन बीजाणू तयार करणारी एक चालती बोलती फॅक्टरीज बनते. आणि मग हे नवीन बीजाणू जमिनीतील इतर हुमणी अळ्यांनाही संक्रमित करतात. किती जबरदस्त मेकॅनिझम आहे बघा. आणि या संपूर्ण प्रक्रियेतली शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट कुठली असेल तर ती ही आहे की मेटारायझियमचा संपर्क झाल्यावर हुमणी पूर्णपणे मरायला जरी 5 ते 7 दिवस लागले तरी ती फक्त 24 तासांच्या आत मुळं खाणं पूर्णपणे थांबवते. याचं कारण काय तर ते डेस्ट्रॉक्झिन विष, ज्यामुळे तिच्या तोंडाच्या भागाला, तिच्या जबड्याला पॅरालायसिस होतो, अर्धांगवायू होतो. याचा अर्थ एकदम सरळ आहे. तुम्ही मेटारायझियम आज वापरलं तर उद्यापासून तुमच्या पिकाचं नुकसान होणं थांबतं. हा जो तात्काळ मिळणारा फायदा आहे तो कोणत्याही रासायनिक कीटकनाशकामध्ये मिळत नाही. चला, आत्तापर्यंत आपण या 2 जैविक मित्रांमागचं विज्ञान काय आहे, त्यांची कार्यपद्धती कशी आहे, हे सगळं समजून घेतलं. पण हे ज्ञान तेव्हाच उपयोगी पडेल जेव्हा आपण ते प्रत्यक्ष शेतात आणि अचूकपणे वापरू. त्यामुळे आता आपण ह्या विवेचनाच्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रॅक्टिकल, कृतिशील भागाकडे वळत आहोत. म्हणजेच या आपल्या जैविक सैनिकांना आपल्या शेतात प्रभावीपणे कसं वापरायचं. ही एक अचूक युद्धयोजना आहे आणि जर ही शिस्तीने पाळली तर अपेक्षित परिणाम नक्कीच मिळेल. बघा, मेटारायझियम बाजारात मिळतं, पण ते अधिक प्रभावीपणे आणि कमी खर्चात वापरण्यासाठी आपण त्याची ताकद घरीच वाढवू शकतो. यासाठी घरीच एक सोपी बायो लॅब तयार करता येते. कसं ते सांगते. 1 किलो ज्वारीचा रवा घ्या किंवा तांदळाचा कोंडा, अगदी शिजवलेला भातही चालेल. त्याला 20 मिनिटं वाफवून घ्या. यामुळे काय होईल की त्यातले इतर अनावश्यक जीवाणू मरून जातील. आता यात 25 ते 30% ओलावा ठेवायचा आहे. म्हणजे मूठ दाबल्यावर पाणी बाहेर नाही आलं पाहिजे, पण मिश्रण ओलसर लागलं पाहिजे. हे मिश्रण थंड झाल्यावर यात 10 मिलीलिटर उच्च क्षमतेचं म्हणजे हाय CFU काउंटचं लिक्विड मेटारायझियम कल्चर मिसळा. आता हे मिश्रण एका प्लास्टिकच्या पिशवीत भरा आणि तिचं तोंड कापसाच्या बोळ्याने बंद करा. म्हणजे हवा आत बाहेर खेळती राहील. ही पिशवी 10 दिवस 25 ते 28 अंश सेल्सिअस तापमानात घरातल्या एखाद्या शांत, थंड, अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवून द्या. 10 दिवसांनी तुम्ही बघाल तर आतमध्ये गडद हिरव्या रंगाची अतिशय शक्तिशाली बुरशी तयार झालेली दिसेल. आणि हे एका एकरासाठी पुरेसं आहे. आता हे वेळापत्रक आणि कृती आराखडा अगदी नीट लक्षात घ्या. ही प्रक्रिया आपल्याला एप्रिल 25 ते मे 10 या 15 दिवसांच्या काळात करायची आहे. दिवस पहिला, सकाळी एकरी 2 ते 4 किलो व्यायाम घ्यायचं आणि घरी तयार केलेलं किंवा विकत आणलेलं मेटारायझियम घ्यायचं आणि ते 200 किलो चांगल्या कुजलेल्या थंड शेणखतात मिसळायचं. हे खत त्या जीवाणूंसाठी एक वाहक म्हणून काम करतं आणि सुरुवातीला वाढीसाठी जेवणाचा डबा म्हणूनही. दिवस पहिला, संध्याकाळी याच मिश्रणावर थोडं पाणी शिंपडून ते एकत्र करा आणि सावलीत त्याचा ढीग लावून ठेवा. यामुळे बुरशीचे बीजाणू सक्रिय व्हायला मदत होते. दिवस तिसरा, संध्याकाळी 2 दिवस मुरलेलं हे मिश्रण उसाच्या सरीमध्ये बुडख्याच्या जवळ शक्य तितकं खोलवर टाका. लक्षात ठेवा, वरवर टाकू नका. मुळांच्या आणि हुमणीच्या सानिध्यात जाणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, दिवस तिसरा, रात्री मिश्रण टाकल्यानंतर त्याच रात्री पिकाला हलकं पाणी द्या. जास्त पाणी देऊ नका. हे पाणी ह्या आपल्या जैविक सैनिकांना जमिनीत खोलवर पोचवेल आणि दुसऱ्या दिवशीच्या कडक उन्हापासून त्यांचं संरक्षण करेल. आता ही जैविक पद्धत यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने टाळल्याच पाहिजेत. ही काय करू नये याची यादी आहे आणि ही खूप महत्त्वाची आहे. पहिलं, व्यायाम वापरल्यानंतर किमान 15 ते 20 दिवस जास्त प्रमाणात स्फुरदयुक्त रासायनिक खतं म्हणजे DAP किंवा SSP जमिनीत टाकू नका. का? कारण पिकाला जर आयतं स्फुरद मिळालं तर ते व्यायामशी मैत्री करण्यासाठी सिग्नलच पाठवणार नाही. दुसरं, कार्बनडाझिम, मॅन्कोझेब सारखी जमिनीतील बुरशीनाशके कधीही चुकूनही वापरू नका, कारण ती आपल्या फायदेशीर बुरशीलाही मारून टाकतील.
तिसरं, कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा बोर्डो मिश्रण वापरल्यास व्हॅम आणि मेटारायझियम वापरण्याचा पुढे मागे 20 दिवसांचं अंतर ठेवाच, कारण कॉपर म्हणजे तांबे या दोन्ही जैविक मित्रांसाठी प्राणघातक विष आहे. आणि चौथं आणि शेवटचं, मेटारायझियम नेहमी संध्याकाळी 6 नंतरच वापरा, कारण सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायलेट किरण त्याचे बीजाणू नष्ट करतात. तर आता आपण आपल्या विवेचनाच्या शेवटच्या आणि म्हणायला गेलं तर सगळ्यात गोड टप्प्यात आलो आहोत. या सगळ्या शास्त्रीय माहितीचा, या नियोजनाचा आणि मेहनतीचा आपल्या ऊसाच्या वजनावर आणि आपल्या नफ्यावर नेमका काय परिणाम होतो हे आता समजून घेऊया. कारण शेवटी शेतीचं अर्थशास्त्र जुळलं पाहिजे, बरोबर? जेव्हा आपण व्हॅम आणि मेटारायझियम एकत्र योग्य पद्धतीने वापरतो तेव्हा आपण पिकाभोवती एक जैविक कवच तयार करतो. ही एक प्रकारची दुहेरी संरक्षण प्रणाली आहे. व्हॅम जमिनीच्या आतून पिकाला सतत पाणी आणि अन्न पुरवून त्याला हायड्रेटेड आणि पोषित ठेवतं. यामुळे ते उष्णतेचा ताण अगदी सहज सहन करू शकतं. आणि त्याचवेळी दुसरीकडे मेटारायझियम जमिनीतील शत्रूंना, विशेषतः हुमणीला, या निरोगी मुळांपर्यंत पोचूच देत नाही. म्हणजे बघा, एक मित्र आतून ताकद देतोय आणि दुसरा मित्र बाहेरून संरक्षण करतोय. हे एक परिपूर्ण नैसर्गिक संरक्षण दल आहे. आणि लक्षात घ्या, ही पद्धत फक्त सेंद्रिय नाही, तर ही स्मार्ट फार्मिंग आहे. याचा थेट परिणाम आपल्या खर्चावर आणि पर्यावरणावर होतो. कसं? तर व्हॅममुळे स्फुरदयुक्त खतांची गरज 25 ते 30% कमी होते. म्हणजे आपल्या रासायनिक खतांवरचा खर्च कमी झाला. मेटारायझियममुळे महागड्या रासायनिक कीटकनाशकांवरचा खर्च वाचतो आणि व्हॅममुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढल्याने पाण्याची गरज ही 10 ते 15% कमी होते. याचा सरळ अर्थ काय होतो? कमी खर्चात जास्त आणि चांगल्या प्रतीचं उत्पादन. आणि यामुळे आपला निव्वळ नफा निश्चितपणे वाढतो. हे एक वाक्य, हे कायम लक्षात ठेवा. डिसेंबर-जानेवारीमध्ये आपल्या ऊसाचं कारखान्यात जे वजन होणार आहे त्याचा पाया हा आपण एप्रिल-मे महिन्यात जमिनीखाली तयार केलेल्या झॉम्बी फंगस आणि फंगल इंटरनेटवर अवलंबून आहे. हे समजून घ्या की एप्रिल महिन्यात जे पीक ताणमुक्त राहतं त्याचीच वाढ पावसाळ्यात जोमाने होते. आज आपण जे विज्ञान आणि जी मेहनत जमिनीत पेरणार आहोत त्याचंच वजन उद्या साखर कारखाना आणि आपलं बँक अकाउंट पाहणार आहे. तर मग पारंपरिक शेतकरी म्हणून फक्त जमिनीच्या वर पाहण्याऐवजी एक मायक्रोबियल मॅनेजर म्हणून जमिनीखालील या अदृश्य साम्राज्याचं व्यवस्थापन करायला आपण तयार आहोत का? जर या माहितीने शेतीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला असेल तर ही क्रांती फक्त आपल्या शेतापुरती मर्यादित ठेवू नका. जर हा व्हिडिओ तुमचा विचार बदलत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.